नमस्कार. तुम्हा सर्वांचं आरटी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. अंगणवाडी सेविकांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. हा निर्णय अंगणवाडी मदतनीस आणि सेविका दोघींसाठीही महत्त्वाचा आहे. उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय काय आहे? हा निर्णय लोकसत्ता वृत्तपत्रात प्रकाशित झाला आहे. यानुसार अंगणवाडी सेविकांच्या निवडीसाठी राज्य सरकारने ऑगस्ट 2014 मध्ये काढलेले परिपत्रक पदोन्नतीच्या प्रक्रियेसाठीही लागू राहील असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. अमरावतीमधील अंगणवाडी मदतनीस वर्षा तायडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांना जास्त अनुभव असूनही त्यांच्यापेक्षा कमी अनुभवी असलेल्या वैभवी गावंडे यांना अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. याविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने वर्षा तायडे यांची याचिका फेटाळून लावली. मात्र त्यांनी हे स्पष्ट केले की शासनाने 13 ऑगस्ट 2014 रोजी काढलेले परिपत्रक फक्त नियुक्तीसाठीच नाही तर पदोन्नतीसाठीही लागू होते. न्यायालयाने तायडे यांना विभागीय आयुक्तांकडे तक्रार नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत आणि आयुक्तांना 6 आठवड्यांत निर्णय घेण्यास सांगितले आहे. 13 ऑगस्ट 2014चा शासन निर्णय काय आहे? या निर्णयामध्ये अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्यात आल्या होत्या. या जीआरनुसार पदोन्नतीसाठी गुणांक पद्धत वापरली जाते, ज्यामध्ये उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेला गुण दिले जातात. शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी आणि पदवी डी.एड., बी.एड. यांसाठी गुण दिले जातात. अतिरिक्त गुण संगणक ज्ञान, लहान कुटुंब असणे, विधवा असणे यांसाठीही अतिरिक्त गुण मिळतात. पदोन्नतीसाठी नियम: ज्या मदतनीसांना सेविका म्हणून पदोन्नती हवी आहे त्यांच्यासाठी हाच जुना जीआर लागू होतो. नवीन नियुक्तींसाठी मात्र वेगळा जीआर आहे. या निर्णयामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की अंगणवाडी मदतनीसांना सेविका म्हणून पदोन्नती मिळवण्यासाठी 13 ऑगस्ट 2014च्या जीआरमधील सर्व नियम लागू होतील. ज्यांना असे वाटते की त्यांच्यावर अन्याय झाला आहे ते विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल करू शकतात. का दोघींसाठीही महत्त्वाचा आहे? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय काय आहे? हा निर्णय लोकसत्ता वृत्तपत्रात प्रकाशित झाला आहे. यानुसार अंगणवाडी सेविकांच्या निवडीसाठी राज्य सरकारने ऑगस्ट 2014 मध्ये काढलेले परिपत्रक पदोन्नतीच्या प्रक्रियेसाठीही लागू राहील असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. अमरावतीमधील अंगणवाडी मदतनीस वर्षा तायडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांना जास्त अनुभव असूनही त्यांच्यापेक्षा कमी अनुभवी असलेल्या वैभवी गावंडे यांना अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. याविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने वर्षा तायडे यांची याचिका फेटाळून लावली. मात्र त्यांनी हे स्पष्ट केले की शासनाने 13 ऑगस्ट 2014 रोजी काढलेले परिपत्रक फक्त नियुक्तीसाठीच नाही तर पदोन्नतीसाठीही लागू होते. न्यायालयाने तायडे यांना विभागीय आयुक्तांकडे तक्रार नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत आणि आयुक्तांना 6 आठवड्यांत निर्णय घेण्यास सांगितले आहे. 13 ऑगस्ट 2014चा शासन निर्णय काय आहे? या निर्णयामध्ये अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्यात आल्या होत्या. या जीआरनुसार पदोन्नतीसाठी गुणांक पद्धत वापरली जाते, ज्यामध्ये उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेला गुण दिले जातात. शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी आणि पदवी डी.एड., बी.एड. यांसाठी गुण दिले जातात. अतिरिक्त गुण संगणक ज्ञान, लहान कुटुंब असणे, विधवा असणे यांसाठीही अतिरिक्त गुण मिळतात. पदोन्नतीसाठी नियम: ज्या मदतनीसांना सेविका म्हणून पदोन्नती हवी आहे त्यांच्यासाठी हाच जुना जीआर लागू होतो. नवीन नियुक्तींसाठी मात्र वेगळा जीआर आहे. या निर्णयामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की अंगणवाडी मदतनीसांना सेविका म्हणून पदोन्नती मिळवण्यासाठी 13 ऑगस्ट 2014च्या जीआरमधील सर्व नियम लागू होतील. ज्यांना असे वाटते की त्यांच्यावर अन्याय झाला आहे ते विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल करू शकतात. टीप: या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर 13 ऑगस्ट 2014चा जीआर तपासू शकता. तुम्हाला या निर्णयाबद्दल